रिकामा. माय फूट. मी जो डबा बनवला होता ना तो तुझ्या लाडक्या दिराने फॅक्टरीतल्या कामगारांमध्ये वाटून टाकला आणि त्या राणीने, त्या गावच्या राणीने दिलेला डबा खाल्लाय. त्याच्या आवडीचं सगळं बनवलं होतं मी. बट व्हॉट डिड ही चूज? भरलेलं वांग. तनिषा शांत हो. हे बघ, तुझा डाव फसला म्हणून काय झालं? मी एकटीने एक खिंड लढवली इकडे. असं काय केलंस तू? मी त्या राणीची बॅग भरली, अजित भाऊजींकडे दिली आणि त्याला सांगितलं ही बॅग राणीला नेऊन दे. आणि हा, मी हे स्पेशली त्यात मेन्शन केलंय की ही बॅग इंद्रानी द्यायला सांगितली आणि तुला कायम स्वरूपी तिथेच राहायला सांगितलंय. काय? आर यू सिरियस उर्मिला? आणि तो अजित घेऊन गेला बॅग? माझ्या ऍक्टिंग स्किलवर प्लीज संशय नको हा घेऊ. मी जर या महाडिकांच्या घरात लग्न करून आले नसते ना तर बॉलिवूडमध्ये नक्कीच करिअर झालं असतं माझं. गुड. बट आय कॅन्ट बिलीव्ह दिस. त्या मूर्ख अजितला सगळं खरं वाटलं. त्याला पटलं सुद्धा आणि तो बॅग घेऊन गेला सुद्धा. अमेझिंग. आय एम प्राऊड ऑफ यू उर्मिला वहिनी. आता आता एकदा त्या राणीला समजलं की ही बॅग त्या इंद्रांनी पाठवली आहे की मग राणीची चिडचिड होणार. एकदा का चिडचिड सुरू झाली की त्या दोघांच्यात भांडण होणार. मग काय, भांडण झालं की तोच तो दुरावा बोला, तन्हाई आणि बॅकग्राऊंडला सॅड म्युझिक आणि ऍट द एंड डिवोर्स. तनिषा, त्या दोघांचा डिवोर्स झाला की तुझी या घरात सून म्हणून वाईल्ड कार्ड एंट्री फिक्स. काय, कसा वाटला हा स्क्रीन प्ले? माय गॉड, आणि इथेच येते. या अशा अवस्थेत मी तिला त्या रात्रीबद्दल कसं सांगणार आहे? नाही 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 नाही, इंद्रा इंद्रा, आता इथून गेलेलं बरं राहील. इंद्रजीत, अहो तुम्ही इथे नाही म्हणजे कळवलं नव्हतं ना की येणार आहे? इकडनं जात होतो, म्हटलं भेटून जाऊया. अच्छा, पण मग काय न भेटताच चालला होतात का परत? नाही नाही, भेटायला आलोय तर भेटूनच जाणार ना. आई बुवांना पण भेटायचं होतं म्हणून आलेलं. पण आत न येताच परत चालला होतात कारकडे. टिफिन, मी बाहेर आलो आणि लक्षात आलं की टिफिन कार मध्येच राहिला आहे. सो एक मिनिट ना, आलो. By the way, thank you once again. ती जखम बरी आहे आता? हो बरी आहे. तरी एकदा फॉलोअप घेऊन ठेव डॉक्टरकडे जाऊन. हो, तुम्ही नका काळजी करू. बरं चला आज जाऊया, चहा टाक. या. अहो झालं का नाही सामान भरून? हा, तास झालं सामानच भरत बसलाय. उरका की लवकर, मला साखर पाहिजे इथं चहाला. परत चहा गरम नाही मिळाला की माझ्याच नावानं वरडत बसा. अगं झालं काय किरकिर लावलीस? झालं बघ, होतं चालेल. बुवा अगं बया, नाने, जावे बापू, अहो तुम्ही कसं काय आलाय अचानक? बसा की. अगं बया, जरा आधी कळवायचं नाही म्हणजे बसायला तर यावर असा उरका की काय बघत बसलाय. राणीचा पाणी आण जावई बापूंना. हो आई, अगं काय उभी राहिले तू? पुतळ्यासारखी जा की पाणी आण. तुम्ही आई 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 मी करते सगळं, तू बस.
गप्पा मार त्यांच्याशी दे. अगं बसा. जावय बापू हं? असा अचानक आला घरी समजा ठीक आहे ना? नाही, घरी घरी सगळं ओके आहे. मी टिफिन परत करायचा होता ना, म्हणून आलो. म्हटलं भेट पण होऊन जाईल तुमच्यासोबत. होय काय? बरं केलं बघा तुम्ही आलात ते. हे बघा, मला कळतंय तुम्हाला काय विचारायचंय मला. राणी अशी अचानक निघून आलीये, तुम्हाला प्रश्न पडला असेल. पण तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये. आमच्यात सगळं व्यवस्थित आहे. राणीला तुमची आठवण येत होती खूप, म्हणून मीच म्हटलं तिला थोडे दिवस राहून ये आई बुवांसोबत, एवढंच. इनफॅक्ट माझी सुद्धा खूप इच्छा आहे इथे येऊन तुमच्यासोबत थोडा टाइम स्पेंड करायची, पण कामाचा लोड एवढा आहे त्यामुळे शक्य नाही झालं. म्हणून मी राणीला पाठवून दिलं, एवढंच. बाकी आमच्यात सगळं व्यवस्थित आहे, तुम्ही काही काळजी करू नका. घ्या चहा. एक दिवस मी चहा पिला नाही तुमच्या मुलीच्या हातचा आणि चव मिस करत होतो. चहा छान झालाय. अहो नुसतं चहाचंच काय म्हणताय? आता थांबा, संध्याकाळी जेवणच जावा. म्हणजे राणीच्या हातचं संध्याकाळचं जेवण आणि सकाळचा चहा दोन्ही पण मिस होणार नाही काय? आणि मला खरंच आवडलं असतं, पण कामाचा लोड खूप जास्त आहे त्यामुळे खरंच इच्छा नसताना पण मला जावं लागेल आता. बर, पण परत या बरं का नक्की वेळ काढून. हो, नक्की नक्की येईन. मी येईन. हा, घ्या. बरं झालं जावई बापाशी बोलून आता जीवाचा घोर कमी झाला माझा. काही बोलायचंय का? नाही, तुम्हाला? नाही. इंद्रजीत ते बोल ना. हे बघा, मला नाही माहित तुम्हाला माझ्यापासून काय वेळ हवाय, पण मी करते समजून घेण्याचा प्रयत्न. तुमची जी काय अडचण आहे त्यातून तुम्ही बाहेर यावं म्हणून मी इथे निघून आले. आता तरी झालंय का तुमचं सगळं सॉर्ट? काय झालंय नेमकं? अशी कोणती गोष्ट आहे जी नाही सांगू शकत आहात तुम्ही मला? काय चुकीचं घडलंय तुमच्याकडून? काय झालंय? काय प्रॉब्लेम आहे? मला ना मी राहू द्या, नका सांग. नाही, मी रागाच्या भरात नाही बोलते. मला कळतंय की मी खूप घाई करते, पण मी म्हणते मी वेळ देणार आहे तुम्हाला आणि तोच देत नाहीये. पण मी काय करू? तुम्हाला हे असं टेन्शन मध्ये नाही बघवते मला. ठीक आहे, पण तुम्ही घ्या तुमचा वेळ. तुमचं झालं की मग सांगा मला. थँक्यू. थँक्यू कशासाठी? उलट मी तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं. तुम्हाला माझी आठवण आली, भेटावं असं वाटलं म्हणून तुम्ही आला तिथे, त्यासाठी खरंच थँक्यू. मला छान वाटले. मला पण छान वाटलं तुला भेटायला. तुम्ही इथे आल्यामुळे माझ्या आईबुवांची सुद्धा काळजी मिटली.
मी इथे अशी अचानक निघून आले, त्यांना टेन्शन आलं असणार आहे. मलाही त्यांना काय सांगू ते कळत नव्हतं, पण तुम्ही व्यवस्थित समजावलं त्यांना. आता त्यांना सुद्धा टेन्शन येणार नाही आणि मला सुद्धा इथे राहणं जड जाणार नाही. थँक्यू त्याबद्दल. तुम्ही सॉरी ते मी तू ठीक आहेस ना? ठीक आहे. ते इथे आल्यापासून तुमची खूप आठवण येते. मला पण नाही करमत आहे तुझ्याशिवाय. पण पण आपण जोपर्यंत आपल्यातून जात नाही ना तोपर्यंत आपण जवळ येऊ शकणार नाही. तुम्ही घ्या तुमचा वेळ घ्या. तुम्ही तुमच्या अडचणीतून बाहेर आल्यावरती आपण बोलूया. काळजी घ्या. देवा परमेश्वरा, राणी अशा अचानक घरी निघून आली. माझा जीव नुसता दडापला होता. काही सुचत नव्हतं. डोक्यात हजार इच्छा, हजार प्रश्न येत होता. राणी भांडून तर आली नसेल ना? तिचा आणि जावई बापूंचा काही वाद तर झाला नसत्याल? घरातलं तिला काही बोललं तर नसत्याल ना? डोक्याचा फार भुगा झालता. आणि ह्या सगळ्याबद्दल काय करावं, कुणाशी बोलावं काही सुचत नव्हतं बघ. पण आज जावई बापू घरी आलं आणि माझ्या सगळ्या शंका दूर झाल्या. माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली. माझी सगळी काळजी मिटवलीस बाबा. डोक्यावरचं वजन उतरल्यासारखं झालंय बघ. खरं आहे. अगं माझी पण तीच अवस्था झाली होती. पण जावई बापूंनी स्वतः येऊन समजावलं ना, तेव्हा टेन्शन गेलं बघ. अगं देवाच्या कृपेने आपल्याला सोन्यासारखा जावई मिळाला. ती राणीवर लय प्रेम करतात, तिची काळजी घेतात. अगं एक दिवस झाला नाही ती आली इकडं तर लगेच तिची आठवण काढून तिच्या मागं आलं. माझ्या लेकीचा संसार आणि त्यांचं एकमेकांचं प्रेम असंच राहू दे रे बाबा. बाकी काय सुद्धा मागणं नाही. करू का सरांना फोन आता? नाही, आता त्यांना वेळ हवाय. आणि जर असं फोन करत बसले तर चिडचिड करतील ते. पण असं मला आठवण येते, त्याचं काय करू? काय करावं?
गोट्या पण अजून आला नाहीये. लगेच येतो म्हटलेला, अजून आला नाही. तर काय करू? अर ही तर आपलीच वाट बघते. हिला दिसलं तर लय बोलल. हिच्या नकळत कल्टीच मारतो. हे गोट्या, काय 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 इकडे इकडे काय? कुठे चाललेला? भावा काय कोणाची वाट बघते? कोणाची वाट बघतीये? हा, मी लगेच येतो असं म्हंटलास आणि आता विचारतोय कोणाची वाट बघते? ते काय भावा आज लय खुश दिसते. हा काय काय विषय? ते इंद्रजित सर भेटून गेले. मजा आहे. काय म्हणले इंद्रा सर? काय नाही, पण त्यांच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटलं की होईल सगळं चांगलं. आई आणि बुवांशी पण बोलले. मी आता इथे अचानक निघून आले तर आई बुवांना टेन्शन आलं होतं ना. आता त्यांच्या बोलण्यामुळे त्यांची अशी खात्री पटली आहे की आमच्या दोघांमध्ये सगळं ठीक आहे. पण तुझं काय, तुला नाही म्हणले का चल घरी? अरे असं कसं लगेच म्हणतील? अजून एक दिवस पण झाला नाही पूर्ण मी इथं येऊन. इंद्रास ए काय कुठं हरवलास? नाही भावा, आता तुला भारी वाटतंय ना? आता तुमचं सगळं चांगलं चाललंय ना? हो म्हणजे हो पण आणि नाही पण. पण आता असं वाटतंय की होईल सगळं अरे नीट. तुला वाटतंय ना भावा, मग संपला विषय. तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, काल सांगितलेली, कुठली? पत्तीशी. हा आता कर तू इंद्रा सरांना फोन. मागे धरणं बघतोय लय फेऱ्या मारत होती. जाऊ का आता मी? ए ए ए गोट्या, ए, तू काही लक्ष ठेवून होतस का माझ्यावर? कल्पना करतो ना बरं का गोट्या. राणे ओ आले आले. राणी अजित राहिले कुठे? जेवायची वेळ झाली, अजित पहिल्यांदा येतो. आई इंद्रा बाहेर आहे. बरं भाऊजी, हा. चला स्वयंपाक तयार आहे, सगळ्यांनी जेवण करून घ्या. चल बसते. हो पण सगळे आलेत कुठे? इंद्रा बाहेर आहे, अजित तर निशा अजून आलेले नाही आहेत. हे बघ आले. रत्नावहिनी, राणी घरात नाही तर घशाखाली घास उतरत नाहीये. चुकल्यासारखं वाटतंय. खरं आहे भाऊजी, मला सुद्धा पोरगी कधी एकदा घरी येते ना असं झालंय बघा. अहो ती घरात नाही तर घराची अगदी राया गेल्यासारखी झाली हो. ऐका ना, नाही म्हणजे तुम्ही करा तिची काळजी, पण ती तिकडे तिच्या आई वडिलांसोबत मजेत आहे. आता नाही येणार ती परत. उर्मिला, तोंडाला येईल ते बोलू नकोस, गप्प बस. नाही रत्नाई, मी काही चुकीचं नाही बोलते. मला सांगा, तिने तिकडे गेल्यापासून तुम्हाला एखादा फोन केला चौकशीचा? काळजीने कुणाला तरी केला का? आणि का करेल सांगा ना? जोपर्यंत तुमची गरज होती तोपर्यंत तुमच्याशी गोड गोड बोलली ती, आता विसरली. सिंपल आहे ना. मी सांगू का तुम्हाला, तुम्ही अजूनपर्यंत तिला ओळखलंच नाहीये. ती तुमच्या सगळ्यांच्या तोंडावर गोड 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 बोलते, पण मनात मात्र कायम तिच्या फायद्याचं असतं. एक नंबरची ना स्वार्थी मुलगी आहे ती, स्वार्थी. काय झालं अजित भाऊजी? तुम्ही राणी वहिनींबद्दल एवढं वाईट बोलताय. तुम्ही मला काय करायला सांगितलं सांगू का सगळ्यांना? काय करता? एवढं जड सामान उचलत जाऊ नका. तुम्हाला ही बॅग घेऊन राणीकडे जायचंय. इंद्रदादाने सांगितलं?
अजित भाऊजी, तुम्ही त्या पार्सल बद्दल बोलताय का? त्याचं काही नाही आता इथे. मी ते तुम्हाला सहजच आणायला सांगितलं होतं. त्याचं काही नाही. मी पार्सल विषयी बोलत नाहीये, मी राणी वहिनींच्या बॅग विषयी बोलतोय. अजित काय बोलतोस? कुठली बॅग? दादा बरं झालं आलास, अगदी वेळेवर आलास. अजित, जेवायला जमलो ना आपण? उगाच घडलेल्या गोष्टींवरून वाद नको घालायला. वाद तर आता होणार आहे. घडून गेलेली गोष्ट सोडून देणे एवढी साधी नाहीये. अजित, नेमकं काय झालंय जरा नीट सांग ना. दादा, सकाळी तू ऑफिसला गेल्यानंतर मला उर्मिला वहिनीने तुझं नाव सांगून राणी वहिनींची बॅग वस्तीत नेऊन द्यायला सांगितली होती. काय? हो. आणि मी तुझं नाव ऐकून राणी वहिनींची बॅग वस्तीत द्यायला गेलो होतो.